धरिलाची आम्ही रघुमाईचा आम्ही रघुमाईचा आम्ही रघुमाईचा एक धरिलाची आम्ही रघुमाईचा आम्ही रघुमाईचा आम्ही रघुमाईचा
परनारी झाली विषाची ये परी तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम विठ्ठल विठ्ठलाख्यं समपदकमलं पद्मपत्रायताक्षं गम्भीरस्निग्धहासं कटिनिहितकरं नीलमेघावभासं विद्युद्वासोवसानं मणिमयमुकुटं केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे ने आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिमसू निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारून आता एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराज स्वतःचं आत्मचरित्र सांगतात. विठ्ठल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी श्री संत मोतीराम महाराज, वैकुंठवासी श्री संत मारुतराव महाराज आदी करून परिसरातील सर्व वैकुंठवासी सोपान काका इसादकर आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान मारुतीरायांच्या पवित्र दरबारामध्ये चालू असलेला नाममहोत्सव आणि या नाममहोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातील सर्व वारकरी मंडळी या कीर्तनासाठी या महोत्सवासाठी उपस्थित आहेत आणि आजच्या कीर्तनाचं तर आपल्याला काय सांगावं. सगळे संत आज कीर्तनाला आलेले आहेत. सगळे संत. पहिल्यांदा संतांचा राजा, त्याला विष्णू म्हणतात. रमेचा ईश म्हणजे रमेश, बरं का. रमेचा ईश म्हणजे विष्णू, रमेश महाराज आहेत. बरं, ज्ञानेश्वर माऊली आहेत. आणखी कोण? तुकाराम महाराज आहेत. आणि आता ज्ञानेश्वर महाराज आले म्हणजे वाघावर बसून कोण येणार? हां, वाघ नाही, आता सध्या वाघ भेटत नाही, गाडीवर बसून आले. पण चांगदेव महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सर्व गुरुबंधू टाळ घेऊन उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल सगळे संत आले. फक्त फडकर यांची कमी होते, फडकरी येऊन बसले. आता काही कमी नाही. असो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
एखादं सुकणारं रोप असावं, त्याला पाणीच भेटलं नाही, छोटंसं रोपटं आहे आणि त्याला कोणी पाणीच घातलं नाही आणि ते उन्हाने सुकून चाललेलं असं रोप असावं आणि त्या रोपावर अमृताचा वर्षाव व्हावा, अमृताची धार पडावी. अशा वेळी काय होतं, त्या रोपाला किती आनंद होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाना सुकतया अंकुरा वरी पडलिया पियुष धारा का अल्पोदकीचा सागरा आला मासा. एखाद्या तलावामध्ये मासे असावे आणि त्या तलावातलं पाणी आटून चाललेलं असावं, मग ते मासे पाण्या वाचून तळमळतात. मग कुणीतरी एखादा दयाळू माणूस येतो त्या माशांना उचलून एखाद्या खोल डोहामध्ये नेऊन सोडतो. मग त्या माशांना किती आनंद होतो. तेवढा आनंद आपला गुरुसेवक भेटल्यानंतर, आपला गुरुबंधू भेटल्यानंतर तेवढा आनंद होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा आमचे सगळे आळंदीचे गुरुबंधू या निमित्तानं भेटले. असं वाटतं आपण आपल्या माहेरातच आलो. एखादी मुलगी 5-6 वर्ष माहेराला आलेलीच नसावी आणि सुदैवाने कुणीतरी माहेरचं न्यायला आलं आणि दिवाळीला ती बऱ्याच वर्षांनी माहेराला आल्यानंतर तिला जसा आनंद होतो तसा आमचे गुरुबंधू भेटल्यानंतरचा आनंद आहे. विठ्ठल तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. आवाजाचा बाहेरचा आवाज जास्त झाला ना आत काहीच येत नाही, बाहेर नसला तरी चालेल, आत इथं आला तरी पुष्कळ झालं. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज आत्मचरित्र सांगतात, पण साधू संतांचा स्वभाव असा असतो की स्वतःचं चरित्र ते स्वतः कुणाकडून म्हणजे स्वतः सांगत नाहीत आणि दुसराही सांगायला लागला तरी त्यांना आपलं चरित्र कोणाच्या मुखातून ऐकू वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल संतांचं चरित्र उपयोगाचं आहे, देवाचंही चरित्र आपल्या कामाचं आहे. आणि तिसरं चरित्र असतं ते सामान्य माणसाचं. भागवतामध्ये असं वर्णन आहे, भूतानां देवचरितं हि दुःखाय च सुखाय च सुखायैव हि साधूनां त्वदृशामच्युतात्मनां. नारद महर्षींना वसुदेव म्हणतात की भूतानां देवचरितं हि, सामान्य माणसाचं चरित्र आणि देवाचं चरित्र काही लोकांना सुख देतं आणि काही लोकांना दुःख देतं. देवाचं चरित्र पाहना, देवाचं चरित्र चांगलंच आहे, पण देवाच्या चरित्रात रावणाला दुःख होतं आणि वानरांना सुख होतं. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कंसाला दुःख आणि गोपाळांना सुख, म्हणजे काही लोकांना दुःख आणि काही लोकांना सुख देणारं देवाचं चरित्र. सामान्य माणसाचं चरित्र सगळ्यांना दुःखच देणार आहे. सामान्य माणसाच्या चरित्राच्या श्रवणाने कोणालाही सुख होत नाही. कल्पना करा, आपण एखाद्याचं चरित्र ऐकायला लागलो की त्या माणसाने खूप कष्ट करून बंगला बांधला, आपल्याला बरं वाटतं का? कुणी चांगला आपल्या शेजाऱ्याने बंगला बांधला, ही गोष्ट ऐकून आपल्याला खूप समाधान वाटतं? नाही, उलट द्वेष उत्पन्न होतो. अलीकडे आमची महाराज मंडळी स्टेटस ठेवतात, वे टू पुणे, आज आमचं पुण्याला कीर्तन आहे. आता हे मित्रमंडळी जेव्हा स्टेटस पाहतात हे बरं वाटतं का हो? ते तुम्हाला काय माहिती, आम्हाला विचारा. बरं वाटतं का? नाही. त्यापेक्षा आपलं स्टेटस ठेवण्याची काय गरज आहे? साधं पारायणाला बसलं की लोक अलीकडे स्टेटस ठेवायला, देवपूजा करताना स्टेटस. मग अशी आपली जर पुण्याई आपण बाजारात मांडत असू तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती पुण्याई वाऱ्यासोबत उडून जाईल. विठ्ठल विठ्ठल. एक गरीब माणूस पैसे कमवण्याच्या निमित्ताने मुंबईला गेला आणि आयुष्यभर खूप कष्ट केले, राबला आणि एवढे पैसे कमावले की मुंबईसारख्या शहरामध्ये त्याचे स्वतःचे 4 बंगले त्याने बांधले आणि प्रत्येक बंगल्याच्या पुढे एक फॉर्च्युनर गाडी. एवढं वैभव त्याने आपल्या कष्टावर कमावलं आणि एके दिवशी कुत्र्याला घेऊन फिरायला गेला. तो फिरून आला आणि आपल्या बंगल्याच्या अंगणामध्ये उभा राहिला आणि त्या कुत्र्याला तो सांगू लागला. कुत्र्याला म्हटलं, अरे मी मुंबईला आलो तेव्हा फक्त एक लोटा घेऊन आलो होतो, एक तांब्या घेऊन आलो होतो, पण पठ्ठ्याने एवढे कष्ट केले की आज स्वतःचे 4 बंगलेत मुंबईमध्ये आणि प्रत्येक बंगल्याच्या पुढे बघ
फॉर्च्युनर गाडी लागलेली आहे असं कोण कोणाला सांगत होतं? तो श्रीमंत माणूस कुत्र्याला आपलं मोठेपणा सांगत होता, आपल्या दारातली गाडी दाखवत होता. तो कुत्रा टुकू टुकू पाहत होता त्या मालकाकडे आणि मनात म्हणत होता, मालक तुमच्या गाडीचा मोठेपणा मला सांगू नका, तुमची गाडी किती किमतीची आहे सांगू का, असं कुत्रं मनात म्हणत होतं. कुत्र्याच्या दृष्टीनं गाडीची किंमत किती हो, तुमची फॉर्च्युनर असू द्या नाही तर किती महागाची असू द्या, कुत्र्याच्या दृष्टीनं दगड रस्त्याचा आणि गाडी सारखीच. विठ्ठल विठ्ठल तेव्हा भूतांचं म्हणजे सामान्य व्यक्तीचं चरित्र कुणाच्याही कामाचं नाही. देवाचं चरित्र काहींच्या कामाचं आहे, म्हणजे काहींना सुख देणारं काहींना दुःख देणारं, आणि साधूचं चरित्र मात्र सगळ्यांना सुख देणार आहे. माणसाला सोडून द्या, अहो साध्या किड्यांना सुद्धा ते दुःख देत नाही चरित्र. आपले संत श्री मोतीराम महाराज त्यांच्या पायात पडलेल्या आळ्यांना तरी त्यांना दुःख होऊ दिलं का महाराज? नाही. अहो सामान्य दुःख होऊ देत नाहीत, ते सामान्य माणसाला काय दुःख होऊ देतील. म्हणून संतांचं चरित्र हे सगळ्यांच्या उपयोगाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही जर एखाद्या महात्म्याचं चरित्र ऐकलं किंवा ते चरित्र दुसऱ्याला सांगितलं तर काय होतं? तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता वसावे, म्हणून निवानावे ऐकावे तेची सदा. माऊली म्हणतात, संतांचं चरित्र ऐकलं की आपलं हरपलेलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आपलं काहीतरी हरवलेलं आहे, आपल्याला कळत नाही, पण आपला आत्मतत्व आपल्याला विसर पडलेला आहे, माऊलीच्या शब्दात हरवलेलं आहे. माऊलीने दृष्टांत दिला 6व्या अध्यायामध्ये, बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्म एवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत. हा विचारूनी अहंकारू सांडिजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरहवी कोश कीटकाची आपरी, तो आपण या आपण वैरी, तैसी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. जैसा कवणू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कवणू एक भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊन ठाके. माऊलीने गोष्ट सांगितली. एक पती पत्नीचं जोडपं होतं आणि देव बरोबर अशाच जोड्या घालून देतो की दोघांपैकी एक हुशार असतं आणि एक जरा भोळसट असतं. म्हणजे मालकीन हुशार असली तर मालक जरा भोळा असतो, सरळ भाषेत सांगायचं जरा मूर्ख असतो जरा, आणि मालक हुशार असला तर मग बाईसाहेब जरा भोळ्या असतात. आणि दोघंही हुशार असले की मग संसारच होत नाही, मग फारकती होते. असू द्या. तर आता ते आपला आपण विचार करा, आम्ही सांगू शकत नाही, जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. तर दोघांपैकी एक जरा भोळा होता, मालक जरा भोळसट, बाई हुशार. मग गावाचा बाजाराचा दिवस तिनं सांगितलं, हे बघा आज आपल्या गावाचा बाजार आहे, थोडा आपलं भाजीपाला घेऊन या बाजारात जाऊन. तो म्हटला, अगं मी गर्दीत गेलो ना हरवलो तर. आता तिनं विचार केला, आपल्याच गावाचा बाजार आहे आणि आपल्याच गावात कसं काय हरवतील, पण तिला माहीत होतं याचा वरचा मजला खाली आहे, ह्याला काही कळत नाही जास्त. मग तिनं काय केले, काळा दोरा घेतला आणि त्याच्या पायात बांधला. त्याला सांगितलं, हे बघा हा दोरा जोपर्यंत तुमच्या पायात आहे तोपर्यंत तुम्ही हरवणार नाही. झालं, त्यांनी झोऱ्या घेतला, निघाला बाजारात. आणि बाजारात गेला तर तिथं गारुड्याचा खेळ चालू होता, सापाचा खेळ चालू होता. आणि तो साप पाहण्यासाठी लोक जमलेले. याला वाटलं काय बघावं, तो गारुडी सापाला खेळवत होता. पण काय झालं, तो साप शिरला लोकांमध्ये. गर्दीत साप शिरल्यावर लोक पळायला लागले, हा त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे. मग एकमेकाच्या अंगावर लोक पळायला लागले. त्या गर्दीत ह्याच्या अंगावर कुणीतरी पडलं आणि ह्याच्या पायाचा दोरा कुणाच्या तरी बोटात अडकला आणि दोरा तुटला. हा पायाला लागला, पायात दोरा नाही, म्हणजे आपण हरवलो. आणि मग मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, मी हरवलो मी हरवलो. आता लोकांनी पाहिलं आपल्याच गावातला आहे पण हरवलं म्हणतो, आता काय करावं. ते म्हटले, आता लाईट आल्यावर तरी सापडेल. पण लाईट आली तरी तो हरवलो हरवलो म्हणू लागला. मग लोकांच्या लक्षात आलं, असा बावळट माणूस असला की त्याला जाग्यावर आणायला कोणीच कामाला येत नाही. मालकीन बाई आल्या की मग तो जाग्यावर येतो. मग कुणीतरी गेलं घरी, त्याच्या मंडळीला सांगितलं, अहो ते हरवलं म्हणतात. तिच्या लक्षात आलं ह्याचा दोरा तुटला असेल. मग घरून दोरा घेऊनच निघाली आणि तिथं गेली, त्याच्या पायात दोरा बांधला आणि त्याला म्हटले, अहो दोरा पायात आहे की.
तुम्ही सापडले. आणि मग मोठ्याने सापडलो सापडलो म्हणून ओरडू लागला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो सापडला का हो? तो हरवलाच नव्हता तर सापडायचा काय संबंध आहे? तसं म्हटले आपलं आत्मतत्व आहे. आपल्याला जर कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, आपण काय सांगतो? आपल्या शरीराचं नाव सांगतो. माझं नाव ज्ञानेश्वर माधवराव कदम, काय जे असेल ते आपण नाव सांगतो. आणि तुकाराम महाराजांना विचारा बरं तुम्ही कोण आहात, ते शरीराचं नाव सांगत नाहीत, ते आपलं आत्मतत्व सांगतात. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळ येईल विचारिता, कळ येईल विचारिता, ठाऊक आहे सहभागे संता, आहे ठाऊक सहभागे संता, नाही तुझा निक मागुता, नाही तुझा निक मागुता, नाही तुझा निक मागुता, नाही तुझा निक मागुता. मी वासुदेव तत्वता, वासुदेव तत्वता, कळ येईल विचारिता, कळ येईल विचारिता, आहे ठाऊक सहभागे संता, आहे ठाऊक सहभागे संता, नाही तुझा निक मागुता, नाही तुझा निक मागुता, नाही तुझा निक मागुता, नाही तुझा निक मागुता. महाराजांना विचारलं तुम्ही कोण आहात, ते आपल्या शरीराचं नाव सांगत नाहीत. तुकाराम बोल्होबा आंबिले असं ते म्हणले नाही. मग काय म्हटले? मी वासुदेव तत्वता, मी ब्रह्मरूप आहे, मी वासुदेव स्वरूप आहे. याचा अर्थ त्यांच्या आत्म्याचं त्यांना भान आहे, म्हणजे त्यांचं आत्मस्वरूप हरवलेलं नाही, पण आपलं आत्मस्वरूप हरवलेलं आहे. आणि ते सापडायचं असेल तर काय करावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संतांचं चरित्र ऐकावं, संतांचं चरित्र वर्णन करावं. आणि याच नियमाला अनुसरून आजच्या अभंगामध्ये आपल्याला संतांचं चरित्र पाहायचं आहे, पण ते कुणाच्या मुखातून? संतांच्याच मुखातून ऐकायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. संतांना विनंती करतात की महाराज माझं गुण वर्णन करू नका, तुम्ही जर माझा मोठेपणा वर्णन केला तर मला अभिमान होईल. तुकाराम महाराजांचा किंवा कुठल्याही साधूचा असा स्वभाव असतो की त्यांना आपला मोठेपणा केलेला आवडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात अमानित्व मदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः तरी कवणेही विषयीचे साम्य होणे नरुचे संभावितपणाचे ओझे जया आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूप अंगा तै गजबजू लागे कैसा व्याधी रुंधला मृगू जैसा का बाही तरता वळसा दाटला जेवी पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे गरिमे ते अंगाकडे एवोची नेदी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नायकावी हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी मरणेसी साठी नमस्कारिता वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परिवेडिवे माझी दडे महिमे भेणे चातुर्य लपवी महत्व हरवी विसेपण मिरवी आवडवनी लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू उगेपणी चांगू आथी भरू. या सगळ्या वयातून माऊलींनी काय सांगितलं? महात्म्याला कुणाचा मोठेपणा आपला मोठेपणा कुणी वर्णन केलेला आवडत नाही. मग तुकाराम महाराज लोकांनी तुमचे गुण वर्णन केलेले तुम्हाला आवडत नाहीत आणि तुम्ही आज तुमच्या मनानेच तुमचे गुण सांगायला लागले. याला शास्त्रामध्ये व्याघात दोष म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की आपले गुण आपण वर्णन करू नये आणि तेच गुण वर्णन करतात. छोटासा दृष्टांत. एका गावामध्ये
व्यसनमुक्तीचं व्याख्यान चालू होतं आणि साहेब आले बाहेरून आणि त्यांनी अर्धा तास तरुण मंडळींना लोकांना समजून सांगितलं की मंडळी कधीही जीवनामध्ये व्यसन करू नये. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. आपले पैसे खर्च करून आपण आपला अपमान करून घेऊ नये असं त्यांनी सांगितलं. आणि त्यातल्या त्यात धूम्रपान तर कधीच करू नये. धूम्रपान केल्याने आपल्याला फुफ्फुसाचे रोग होतात, आपल्याला कॅन्सर नावाचा रोग होऊ शकतो. म्हणून धूम्रपान म्हणजे बिडी सिगारेट कधी ओढू नये असं सांगितलं. अर्धा तास छान व्याख्यान झालं, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि साहेब व्याख्यान देऊन व्यासपीठावरून खाली उतरले. आणि उतरल्याबरोबर कार्यकर्त्यांना म्हटले एखादी बिडी आहे का रे, एखादी बिडी द्या बरं मला. असं म्हटल्यावर कार्यकर्ते म्हटले साहेब तुम्हीच आम्हाला अर्धा तास सांगितलं बिड्या ओढू नये. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात तंबाखू ओढोनी काढील जो धूर आणि बुडेल ते घर तेने पापे. म्हणजे कीर्तनामध्ये बसून जर कोणी बिडी ओढली तर महाराज म्हणतात तो एकटा नाही, त्याचं अख्खं घर नरकात बुडून जाईल बिडी ओढणाराचं. आणि तंबाखू खाणाराचंही सांगितलं. महाराजांना सगळं माहीत होतं लोक कीर्तनात काय काय करतील ते सगळं त्यांनी आधी लिहून ठेवलं. पाने जो खाईल बैसोनी कथेसी घडेल तयासी गो हत्या. कीर्तनात बसून जर पान खाल्लं तर काय होईल, गाय मारल्याचं पाप लागेल. चिंगम खाल्ल्यावर काय होतं मला माहीत नाही, जे खात असतील त्यांनी थुंकून टाका. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, काय सांगत होतो आपल्याला. त्यांनी व्यासपीठावरून उतरल्याबरोबर बिडी ओढायला मागितली. कार्यकर्ते म्हटले महाराज साहेब अहो आता तुम्ही सांगितलं बिडी ओढू नये आणि तुम्हीच बिडी ओढायला मागता. असं म्हटल्यावर ते साहेब म्हटले पोरांनो तुम्हाला शास्त्र माहीत नाही. शास्त्र असं आहे धूम्रपानम शतगो दानम, म्हणजे एक बिडी ओढली तर 100 गायी दान दिल्याचं पुण्य लागतं. एक एक झुरका गंगा स्नानम, म्हणजे एक झुरका ओढला तर एकदा गंगेचं स्नान केल्याचं पुण्य लागतं. मग कुंभमेळ्याला जायचं काम नाही, फक्त बिडीचा एक झुरका ओढा कुंभमेळ्याला गेल्याचं पुण्य लागेल. बर एक एक झुरका गंगा स्नानम. आणि लोकांनी ओढून टाकलेले अर्धाले तुकडे असतात की नाही बिडीचे, ते जर ओढले तर ताकडम तुकडम महत् पुण्यम, मग तर फार पुण्य. आणि अख्खी बिडी जर एका माणसानं पूर्ण ओढली तर पूर्ण बिडी कन्यादानम, म्हणजे कन्यादान केल्याचं पुण्य लागेल. मग आता ते ऐकणारे लोक म्हटले साहेब ते व्याख्यानात सांगितलेलं ते खरं की हा श्लोक खरा. हा श्लोक म्हणजे रामायण महाभारतातला नाही बरं, हा असाच जोडलेला नाही तर तेवढा श्लोक घेऊन जासा. त्या श्लोकाचं काही संबंध नाही, फक्त सिद्धांत समजून सांगण्यासाठी. म्हणजे ते व्याख्यान खरं की हा श्लोक खरा. तसं तुकाराम महाराज तुम्ही एकीकडे म्हणता की आपले गुण आपण वाणीने वर्णन करू नये आणि आजच्या अभंगात तुम्ही स्वतःच तुमचं चरित्र सांगायला लागले, ह्याचं उत्तर काय असं म्हटल्यावर महाराज म्हटले हे बघा मंडळी मी माझं जे चरित्र सांगतोय ते माझ्या इच्छेनं सांगत नाही. ह्या सगळ्या संतांनी मला विनंती करून आज्ञा केली की तुम्ही तुमचं चरित्र सांगा. माझी इच्छा नव्हती पण नाईलाज झाला की मला सांगायची इच्छा नसून सुद्धा या संतांच्या वचनासाठी मला व सांगावं लागतंय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी वैसो केलियाचा प्रश्न, केलियाचा प्रश्न बोलो परी आपलं चरित्र आपण सांगू नये. कितीही मोठा माणूस असू द्या
बड़ा बड़ाई ना करे बड़ा न बोले बोल, हिरा मुख से ना कहे लाख हमारा मोल. हिरा कधी स्वतःची किंमत स्वतः सांगत नाही हे मला माहिती आहे, पण काय करू नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात आले, त्यांनी मला सांगितलं की तुमचं चरित्र सांगा. नामदेव महाराजांनी सांगितलं तुमचं आत्मचरित्र लिहून ठेवा. कारण असे महाराज संतांच्या जीवनाकडे पाहून आपल्याला वाटचाल करता येते. तुकाराम महाराज म्हणतात एखादा शिक्षक असेल तो शिक्षक काय करतो, लहान मुलाच्या हातामध्ये लेखणी देतो, त्याचा हात स्वतः हातात धरतो आणि त्याला पहिल्यांदा ग काढायला शिकवतो, गणपतीचा ग. आणि मग त्याला म्हणतो हे बघ बाळा, तो ग काढला ना, त्या गला आडवी रेष ओढली की काय होतं, म होतो. आणि त्या मला वरून गोल केलं की काय होतं, भ होतं, ग म भ. आणि पुन्हा ते वरचा एक मोडला की मग त्याचं राहिलेलं होतं न, ग म भ न. असं गुरुजी त्याला शिकवतात. फळ्यावर आपल्या हाताला धरून, त्याच्या हाताला धरून शिकवतात. तसं संत सुद्धा अर्भकाचे साठी हाती धरली, हाती धरली पाठी, हाती धरली पाठी. अर्भकाचे साठी हाती धरली पाठी, हाती धरले साठी पंते हाती धरली पाटे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, हे बहुवसू पंडितू धरुनी बाळकाचा हातू, ओळी लिही व्यक्तू आपणची. हे तुकाराम महाराजांचं प्रमाण. आणि आता म्हटलेली ओवी म्हणजे सख्खे बहीण भाऊ, दोघांचा अर्थ एकच. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य संतांच्या जीवनचरित्राकडे पाहून आपण जीवन जगू शकतो. महाराजांचं थोडक्यात चरित्र असं की महाराज म्हणजे तुमच्या आमच्यासारखे दिसणारे सामान्य, त्यांनाही संसार, त्यांनाही पत्नी, मुलं बाळं, शेतीबाडी सगळं, पण आपल्यालाही तेच आहे. पण त्यांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात फरक असा होता की ते प्रपंचात होते, पण प्रपंचात असून सुद्धा अलिप्त होते. मगाशी आम्ही श्री गुरु श्री संत चैत आपले मोतीराम महाराज यांच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथे गंगेमधून नाव चालली होती. सहज आठवलं वैकुंठवासी किसन महाराज साखरे. ते म्हणायचे हे बघा, नाव पाण्यात शोभते की पाण्याच्या बाहेर शोभते. नाव पाण्यात शोभते म्हणजे नदीवर तरंगताना ती शोभून दिसते की कुठंतरी काळ्या रानात नाव पडलेली शोभून दिसेल, पाण्यातच शोभून दिसेल नाव. तसं माणूस संसारातच शोभून दिसतो. म्हणजे माणसाला पत्नी असावी, मुलं बाळं असावे, घरदार असावं, शेतीबाडी असावी. माणूस प्रपंचात शोभून दिसतो. विठो माझा लेकुर बाळा आणि संगे गोपाळांचा मेळा शोभून दिसतो. नाव जशी पाण्यात शोभून दिसते तसा माणूस प्रपंचात संसारातच शोभून दिसतो. पण नाव जरी पाण्यात शोभून दिसत असली तरी नावेत पाणी शोभून दिसत नाही. नावेत पाणी आलं की मग नाव बुडाली. तसं माणूस संसारात शोभतो, पण माणसाच्या मनात संसार आला की मग माणूस संपला, माणूस पापामध्ये बुडून गेला. माणूस संसारात असावा पण संसारापासून मन अलिप्त असावं. आपले जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात. ते म्हटले संत करतात आणि आपण कसा करतो पहा. आपण जर पाणी पाजायला शेळ्या डोहावर नेल्या, शेळ्या पाणी पाजायला कुठं नेल्या, नदीवर म्हणा, डोहावर नेल्या, तर शेळ्या पाणी कसं पितात. आधी ती शेळी पाहते कोरडी जागा कुठे आहे, तिथं जाते, पुढचे 2 गुडघे असे टेकवते आणि त्या डोहाचं आल्हाद पाणी पिते. डोहाचं पाणी गढूळ करीत नाही. 100 शेळ्या जरी पाणी पिल्या तर डोहाचं पाणी गढूळ करत नाहीत. आता शेळ्या बाजूला न्या आणि 2च म्हशी पाणी प्यायला आणायच्या. मग म्हशी पाणी कशा पितात, आधी कोरडी जागा पाहतात कोण्या बाजूला आहे आणि मग हळूच पुढचे 2 गुडघे टेकवतात
आणि मग आल्हाद पाणी पितात का? नाही नाही नाही. त्या म्हशी आधी डवात शिरणार, सगळं पाणी गढूळ करणार आणि मग त्या गढूळ पाण्याचा आस्वाद घेणार तिथं जाऊन. तसं म्हटले साधू संत प्रपंच करतात, प्रपंचातल्या कुण्याही व्यक्तीला आपल्यामुळं दुःख होणार नाही याची पूर्ण काळजी घेतात आणि अलिप्त राहून जो संसार करतात आणि त्यामुळं त्यांना संसारातल्या कुठल्याही सुखदुःखाचा परिणाम त्यांच्या चित्तावर होत नाही. पण आपलं मात्र असं असतं, आपणही स्वतःला त्रास करून घेतो त्या म्हशीसारखा आणि संसारातल्या इतर लोकांनाही त्रास देतो. त्यामुळं काय होतं, त्यामुळं आपण संसारामध्ये गुंतून जातो. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की संसारी असावे आणि आसुनी नसावे, किंवा गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर पद्मपत्र मिवांबसा, की पाण्यामध्ये कमळाचं पान असतं. अलिप्त कमळ जळी अलिप्त कमळ जळी अलिप्त कमळ जळी अलिप्त कमळ जळी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. तुकाराम महाराजांचं जीवन तसं होतं. त्यांचा कितीही कोणी अपमान करू द्या, त्यांना त्या अपमानाचं काही सुख दुःख होत नव्हतं. गावामधून बाहेर काढून दिलं लोकांनी. ते म्हटले देवा बरं झालं, माझं सगळं दिवाळं निघालं, लोकांनी माझा अपमान केला ना, उलट बरं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पिढा केली. बस कितीही अपमान हो, आपल्याला असं वाटत नाही महाराज, आपला जर चार चौघात अपमान झाला तर माणसं आत्महत्या करतात. जगू वाटत नाही आपल्याला. काय जगून उपयोग, माझा चार माणसात त्याने अपमान केला. नाथ महाराज म्हणतात कितीही मोठा प्रसंग जीवनात येऊ द्या, पण आत्महत्येचा विचार कधी करू नये. अलीकडे काय झालं, हम दो हमारे दो, प्रत्येक घरी एकच पोरगा झाला आणि बापानं पोराला काही रागवून एखादी चापट मारली की पोरग म्हणते मी आता एंड्रीलच घेतो. मग झालं, बाप घाबरतो. आणि जुन्या काळात कसं होतं, बाप म्हणायचा मी तुला बाटली विकत आणून देतो, काय तू एक गेला तर जाऊ दे आणखी चार आहेत, असं बाप म्हणायचा. त्यामुळं पोरं घाबरून राहायचे बापाला. आता बापच पोराला घाबरून राहतोय, जाऊ द्या. पण नाथ महाराज म्हणतात जो आत्महत्या करून निमाला तो मरताची नरका गेला. जो आत्महत्या करून मेला ना त्याला जास्त काळ नाही, तो लगेच नरकात जातो आणि कोट्यावधी वर्ष त्याला नरकामध्ये सडून राहावं लागतं. तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होती चुकी नरकात रे, थोर होती चुकी नरकात रे. तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, होती थोर चुकी नरकात रे, होती थोर चुकी नरकात रे. तेव्हा महाराजांचे किती अपमान झाले, गावातल्या लोकांनी हाकलून दिलं बाहेर, पण महाराजांच्या चित्तावर काही परिणाम नाही. त्यांच्या विषयाच्या बाबतीत त्यांचं चित्त कधी आकर्षित झालं नाही. आपलं असं आहे, पैसा म्हणला की माणसं मेलेले जिवंत होतील पैसा मिळवण्यासाठी. विषय सुखाच्या बाबतीतही तसंच आपलं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात या संसारातले विषय आणि पैसा आम्हाला कसा वाटतो, विटले हे चित्त प्रपंचापासोनी वमन ते मनी बैसलेसे. म्हणजे एखादं ओकलेला, म्हणजे एखाद्या माणसाला जिलेबी आवडत असावी, कल्पना करा खूप जिलेबी आवडते आणि मग अशी जिलेबी ज्याला आवडते तो माणूस, त्याला 3-4 दिवस काही जेवायलाच मिळालं नाही. मग त्याला कोणीतरी सांगितलं अरे मी तुझ्यासाठी 2 किलो जिलेबी आणतो, आणि खरंच आणली. त्याला म्हटले तुला जिलेबी खायला देतो. त्याला खूप आनंद झाला. पण काय झालं, त्याच्या आधी अर्धा किलो जिलेबी दुसऱ्या माणसाला खायला दिली आणि एवढी खायला दिली की त्याला ओकारी येईल एवढी खायला दिली. आणि त्या माणसाला जिलेबी खाल्ली, तो वकला. आणि मग ज्याला 4 दिवस काहीच खायला भेटत नव्हतं आणि त्याला जिलेबी आवडते, त्याला म्हटले तुला जिलेबी आवडते ना, मग घे ते ओकलेली जिलेबी. तो घेईल का होती?
किती भूक लागलेली असू द्या, कितीही जिलेबी आवडीची असू द्या, ओकार इथली जिलेबी तो खाणार नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, संसारातले विषय आम्हाला असे ओकारी सारखे वाटतात. एवढं वैराग्य तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. लोकांना आश्चर्य वाटायचं की घरामध्ये खायला काहीच नाही, पण तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर तिळभर चिंता नव्हती. महाराज आपल्या घरी खायला काही कमी नाही, त्यांच्या घरी काय खावं असं होतं, आणि आपल्या घरी काय काय खावं असं आहे. पण आपल्या चेहऱ्यावर पाहिलं की असं दिसतं, फोडीली गोवरी आणि आईसे दिसे तोंडावरी. एक माणूस दिवसभर पुण्याला गेला काहीतरी कामाच्या निमित्ताने, आणि काही खायलाच मिळालं नाही. कामाची गडबड एवढी, जेवायला वेळच मिळाला नाही. घरी आला आणि बायकोला म्हटलं, अगं काय करावं, दिवसभर काहीच खायला मिळालं नाही. रामपाऱ्यात कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहिती म्हणे, दिवसभर जेवणच काही मिळालं नाही. ती म्हटली, अहो म्हणून तर तुम्हाला सांगते, तुम्ही उठल्या उठल्या आरशात बघत जाऊ नका. त्याला सवय होती झोपेतून उठलं की आरशात पाहायची. ती म्हटली, तुमचंच तोंड असं आहे की तुमच्याकडे पाहिलं की दिवसभर जेवण सुद्धा मिळत नाही. सांगण्याचं तात्पर्य, आपलं दर्शन असं, आणि तुकाराम महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं वाटायचं आता पंढरपूरला जायचं काम नाही, आपल्याला पांडुरंगच आपल्या समोर उभा आहे, असं लोकांची भावना व्हायची. सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकाराम महाराजांचं हे अलौकिक जीवन पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. लोक म्हणायचे, महाराज तुम्ही अशी काय साधना केली हो की तुम्हाला पैशाचं नवल वाटत नाही, विषयाचं तुम्हाला सुख आवडत नाही, कितीही दुःख आलं तरी तुमच्या मनाची स्थिरता कधी विचलित होत नाही, तुम्ही अशी साधना काय केली. असं म्हटल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बाबांनो आम्ही एक साधना केली. ती साधना कोणती, अभंगाच्या प्रथम वैराग्य प्राप्त होण्याचं कारण, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात, चित्तामध्ये आम्ही त्याला धारण केलंय. दोन प्रकारे महाराज कधी म्हणतात, आम्ही त्याला चित्तात धरलं, किंवा देवाकडे प्रार्थना करतात, देवा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहू दे, अशी कधी प्रार्थना करतात. माझे चित्त तुझे पायी राहायचे करी देवा तुझ्या पायाजवळ माझी विनंती की माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी. असं काहीतरी कर की माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहिलं पाहिजे. पण देवा मला माहिती आहे माझं चित्त खोडकर आहे, तुझ्या पायाजवळ राहणार नाही. मग असं कर,
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. माझं चित्त तिकडे येत नसेल तर तू ये आणि माझ्या चित्तामध्ये राहा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. बस असं असू दे. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणी करते असं म्हणायचे की संसारामध्ये वित्त महत्वाचं आहे, पैसा पाहिजे. शरीरामध्ये पित्त म्हणजे ताकद महत्वाची आहे आणि परमार्थामध्ये काय पाहिजे? चित्त पाहिजे. शरीर नाही नामे बरोबर तरी ते व्यर्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुंभमेळ्याला गेलं पाहिजे. कोण नाही म्हणतं? कारण तिथं काय आहे? त्रिवेणी संगम आहे. गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे आणि तिथं स्नान केल्याचं पुण्य काही अगाध आहे. पण महाराज म्हणतात तुम्ही एवढ्या लांब कशाला जाता? तिथं गेले तर कदाचित गर्दीमध्ये चेंगरून मरावं लागेल. त्यापेक्षा तिथं जाऊ नका. आम्ही तुमच्या घरी त्रिवेणी संगम आणून दिला तर घरी सुद्धा आपल्या गावात सुद्धा त्रिवेणी संगम आहे. कुठं आहे? जिथं जिथं कीर्तन चालू असेल त्या कीर्तनामध्ये त्रिवेणी संगम असतो. कथा त्रिवेणी संगम, कीर्तन म्हणजे त्रिवेणी संगम आहे. पण त्या त्रिवेणी संगमात नुसतं आपण दुरून जाऊन पाहून स्नानाचं पुण्य मिळत नाही. तसंच आहे कीर्तनात आपण आलो, त्रिवेणी संगमात आलो बरोबर आहे, पण टाळी वाजवली नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणलो नाही तर मग आंघोळीचं पुण्य नाही मिळणार, फक्त दर्शनाचं पुण्य मिळेल. मग स्नान करायचं असेल, बुडायचं असेल तर कीर्तनात बसून टाळी वाजवली पाहिजे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे. विठ्ठल आणि हे जर नाही झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. पण काय करावं महाराज, आपलं असं आहे, आपला देह कीर्तनात येतो
पण चित्त कीर्तनात येईलच असं सांगता येत नाही. श्री गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथेच्या 95 क्रमांकाच्या अभंगामध्ये छोटीशी गोष्ट त्यांच्या काळातली सांगितली. आता जसे आपल्या गावोगावी रामायण चालू असतात श्रावण महिन्यामध्ये, श्रीराम मुद्रा घालिता मुखी, उडता गळोनी पडेल क्षिती, वस्त्र नाही मारुती प्रती, पालवा प्रति बांधावया, आवडी गाता रामायण, श्रीराम सुखावे आपण. अशा चालीमध्ये आपण ओव्या म्हणतो, अर्थ सांगतो. आणि असं रामायण एका गावामध्ये चालू होतं. ते सांगणारे पोथी सांगणारे महाराज सुंदर पोथी सांगत होते. त्यांना अशी लांब दाढी होती आणि पोथी सांगत असताना एक कधीच पोथीला न येणारा माणूस पोथीला येऊन बसला आणि आल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. रडायला लागला तो. पोथी सांगणारे महाराज म्हटले, आपण 50 वर्ष झालो या आवईमध्ये पोथी सांगतो, पण आजपर्यंत एका माणसाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब आलेला आपल्याला दिसला नाही. पण हा काय भाग्यवान माणूस, कधीच पोथीला दिसला नाही, पण गेला तासभर झालं ह्याच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा थांबल्या नाही. किती देवावर याचं प्रेम, किती रामप्रभूवर याचं प्रेम आहे. कारण वनवासात जाणारी कथा ऐकल्याबरोबर हा रडायला लागला. महाराजांनी पोथी सोडून दिली आणि अर्धा तास त्या माणसाचंच वर्णन सुरू केलं. पहा मंडळी, असा माणूस पाहिजे ऐकायला. आणि मग तो उठला. तो म्हटला, महाराज ते देवावर प्रेम वगैरे मला काही माहीत नाही. मग ते महाराज म्हटले, तुम्ही रडता ते? मग तो म्हटलं, त्याचं कारण असं आहे की मी शेळ्या वळणारा माणूस आहे आणि गेले 8 दिवस झालं माझं बकरं हरवलंय म्हणे. आणि काय करावं महाराज, तुमची जशी दाढी आहे तशीच माझ्या बकऱ्याची दाढी आहे. तुमची दाढी पाहिली मला माझ्या बकऱ्याची आठवण झाली. तुम्ही जशी जशी मान हलवायची आणि तुमची दाढी हलायची ना, मला माझं बकरच दिसायचं आणि त्यामुळं माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही सांगायचे ब्रह्म आणि माया 2 तत्व आहेत, मला माझ्या बकऱ्याची 2 शिंग दिसायची. तुम्ही सांगायचे 4 वेद आहेत, तुम्ही असे 4 बोट केले की मला माझ्या बकऱ्याचे 4 पाय दिसायचे. देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्फुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. तुकाराम महाराज म्हटले, तो माणूस पोथीला आला होता पण त्याचं मन पोथीला आलेलं नव्हतं. त्याचं मन बकऱ्यासोबत फिरत होतं. तसं आपण कीर्तनाला येऊ शकतो, पण मन कीर्तनाला आणायचं अवघड आहे. महाराज म्हणतात, देवा माझं चित्त माझ्या ताब्यात नाही. मी आजपर्यंत खूप प्रयत्न केले, काय काय करीतो या मना, परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलती आसवे धावे सैराट, वाट आडवाट दरे दरकूट, न विचारी कुडे काही कपट, घात बळकट मांडियेला. हे मन ऐकत नाही. पण जर देवाची कृपा झाली आणि देवाचं दर्शन जर आपल्याला झालं पंढरीनाथाचं, मग आता कोठे धावे मन, आता कोठे धावे, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे आम्ही पाहिलं आणि त्याने आमचं चित्त हरण केलं. एक मधुसूदन सरस्वती म्हणून फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी जगातल्या यात्रेकरूंना सांगितलं की तुम्हाला कुठं यात्रेला जायचं तिथं जा, पण भीमा नदीच्या तीरावर एक गाव आहे तिथं मात्र तुम्ही यात्रेला जाऊ नका. कारण असे म्हटले तिथं जर तुम्ही गेले ते तिथं एक चाप्टर माणूस उभा आहे आणि त्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत.
जर त्याचं तुम्ही दर्शन घेतलं की मग तो तुमचं चित्त चोरून घेईल, म्हणून तिथं तुम्ही जाऊ नका. मायात पांथा पथी भीम रथ्या दिगंबर कोपी तमाल नीलहा. तमाल म्हणजे काय हो? तमाल म्हणजे जवसाचं फूल. जवसाचं फूल कसं असतं? निळसर रंगाचं असतं की नाही, तशा निळ्या रंगाचा आहे पंढरपुरीचा निळा. लावण्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई. दिगंबर कोपी तमाल नीलहा विन्यस्त हस्तोपी नितंब बिंबे धूर्त समाकर्षती चित्त वृत्तीम. तुम्ही त्याच्याकडे गेले की तो तुमचे चित्त हरण करील. सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याला आमच्या चित्तात धरले. जनाबाईंनी सुद्धा असंच म्हटलंय. जनाबाई म्हणतात मी माझ्या हृदयरूपी बंदी खाण्यामध्ये त्याला कोंडून धरलंय. धरिला धरिला पंढरीचा चोर. धरिला धरिला पंढरीचा चोर. धरिला धरिला पंढरीचा चोर. धरिला धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर. गळा बांधून या दोर. गळा बांधून या दोर. गळा बांधून या दोर. धरिला धरिला जनाबाईनं जसं त्याला हृदयरूपी बंदी खाण्यामध्ये भक्ती प्रणय प्रीतीची दोरी तेने चरण धरोनी निर्धारी निज हृदयी बांधिला हरी तो कैशा परी निघेल. त्याला हृदयामध्ये असं कोंडून ठेवलं की हाकलून दिलं तरी तो आता जाऊ शकत नाही. बास नाथ महाराजांच्या घरी देव होते आणि स्वकरे चंदन घाशी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम करीतो. स्वकरे चंदन घाशी कावडीने पाणी भरतो. आणि एके दिवशी नाथ महाराजांना कळलं की आपल्या घरी जो काम करतो तो साधा माणूस नाही, तो पंढरपूरचा पांडुरंग आहे. आणि मग नाथ महाराजांनी त्या श्रीखंड्याच्या हाताला धरलं आणि त्याला अंगणामध्ये नेलं आणि सांगितलं आता आमच्या घरी तू राहायचं नाही, तू जा तुझ्या पंढरपूरला निघून. आणि त्याने नाथ महाराजांनी हाताला धरून बाहेर रस्त्यावर आणलं. देव म्हटले येऊ का? नाथ महाराज म्हटले या आता. या म्हटल्यावर नाथ महाराज मागे वळून घराकडे आले तर नाथ महाराज घरी येण्याच्या आधी देव घरामध्ये शिरलेला. नाथ महाराज म्हटले का तुला काढून दिलं होतं ना? तो म्हटला मी तुम्ही येऊ का म्हटल्यावर तुम्ही काय म्हटले? मी तुम्हाला म्हटलं येऊ का? तुम्ही म्हटले या म्हणून परत आलो म्हणे. म्हणजे हाकलून दिलं तरी जो जात नाही असा देव त्यांच्या चित्तामध्ये बस. जरी नेऊन घातला बाहेरी जरी देव नेऊन घातला बाहेरी जरी नेऊन घातला बाहेरी जरी नेऊन घातला बाहेरी जरी देव नेऊन घातला बाहेरी जरी देव नेऊन घातला जरी देव नेऊन घातला बाहेरी जरी
आता परतोनी घरी पाहे. नाथ महाराज म्हणतात त्याला बाहेर हाकलून दिलं तरी आमच्या घरात येतो, असं आम्ही त्याला कोंडून धरले. काय सांगत होतो मी आपल्याला? तुकाराम महाराज म्हणतात त्या जनाबाई सारखा, नाथ महाराज सारखा आम्ही त्याला चित्तात धरला. पण तो कोण आहे? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती का म्हटलं? रखुमाईचा पती म्हणण्याचं कारण असं आहे की त्याला तशा 16,108 होत्या, पण नाव एकीच घेतलं जातं. कोणाचं? विठोबा रखुमाई असंच म्हटलं जातं. का बरं? बाकीच्या त्याच्या बायका नव्हत्या का? होत्या, पण रखुमाईचं जेवढं प्रेम होतं तेवढं इतरांचं नव्हतं. भागवतामध्ये छोटीशी अशी कथा शेवटी 12 स्कंदामध्ये अशी आलेली आहे की एकदा वय वर्ष 50-55 झालेलं रुक्मिणी मातेचं, आणि देवाचंही वर्ष 60च्या जवळ गेलेलं भगवान श्रीकृष्णाचं. आणि एके दिवशी दोघेही असे गप्पा मारत एकांतात बसले, आणि देव म्हणतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणू लागले, रुक्मिणी अगं तू मला लग्नाच्या आधी पाहिलेलं नव्हतं, आपली कुठं भेट झाली नाही, काही नाही, आणि तू खुशाल मला पत्र पाठवलंस आणि सांगितलं की मी तुमच्याशी विवाह करणार आहे. खरं सांग म्हटले, तुला माझ्यात काय चांगलं दिसलं? माझा रंग चांगला आहे का? कृष्णाचा रंग कसा आहे हो? ठाईचाची काळा आणि अनादी बहु काळा, नुसता काळा नाही, त्याच्या इतकं काळं कुणीच नाही जगात. बरं, आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, काळा रंग चांगला की गोरा चांगला? काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही आता काळा म्हणता, सोयरिकीला हां, पण बाबा काय म्हणायचे ते सांगतो आहे का? बाबा म्हणायचे काळ्या जमिनीवर गहू पिकतात आणि पांढरीवर लोक, जाऊ द्या आता, रिकाम्या जागा भरा. गावाच्या जवळ कोणती जमीन असते? पांढरी. मग काळ्या जमिनीत गहू पिकतात आणि पांढरीवर लोक शौचाला जातात. मी जरा म्हणजे शुद्ध शब्द वापरला, बाबा जरा गावरानी शब्द वापरायचे, जाऊ द्या. पण देव म्हटला माझा रंग तरी चांगला आहे का ग? माझ्याशी तू विवाह का केला? माझा रंग काळा. बरं जाऊ दे, रंग कसा आहे असो. माणसं म्हणतात रंगाने काळा बेरा आहे, पण गुण कसे आहेत? गुण चांगले आहेत. पण श्रीकृष्ण म्हटले, रुक्मिणी माझे गुण तरी चांगले आहेत. लहानपण कशात गेलं? चोऱ्या करण्यात, आणि मोठेपण राजकारण करण्यात. कौरव पांडवाचं युद्ध कुणी लावलं? यानंच लावलं. याच्या जर मनात असताना युद्ध होऊ द्यायचं नाही, युद्ध झालंच नसतं. पण ह्याच्या मनातच होतं युद्ध झालं पाहिजे. म्हणजे मोठेपणी राजकारण केलं, लहानपणी चोऱ्या केल्या, आणि रुक्मिणी माझा गुण चांगला नाही, माझा रंग चांगला नाही, आणि तरी सुद्धा तू माझ्याशी विवाह का केलास? देव म्हटले, हे बघ रुक्मिणी, अजूनही वेळ गेलेली नाही. तुला जर वाटत असेल की आपल्याला दुसरा पती करायचा आहे, म्हटले मी तुला दुसरा पती पाहून देतो, तू जर लग्नाला तयार असली तर. असं म्हटल्याबरोबर रुक्मिणीला चक्कर आली, आणि रुक्मिणी धार दिशी काठी पडावी तशी खाली पडली. देवाच्या लक्षात आलं, आणि मग देवानं तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं, तिला जरा जागं केलं, आणि तिला देव म्हटले, अगं एवढं तू हृदयाला लावून का घेतलंस? ती म्हटली, देवा पुन्हा असे शब्द मुखातून काढायचे नाही, पुन्हा असं म्हणायचं नाही की तू मला सोडून जा. मी तुम्हाला तुमच्या पायावरून जीव भाव ओवाळून टाकलेला आहे. आता तुमच्याशिवाय मी दुसरं कुठे जाणार नाही. समुद्राचं लाटेचं भांडण झालं. समुद्र लाटेला म्हणू लागला, जा माझ्यात राहायचं नाही. असं म्हटल्यानंतर त्या लाटा कुठं जातील महाराज? जाऊ शकतात का समुद्राला सोडून? तसं रुक्मिणी म्हटली, हे बघा देवा, तुम्ही मला दूर करू शकत नाही, कारण तुमच्या स्वरूपाशी मी संलग्न एकरूप झालेली असल्यामुळे मी तुमच्या वाचून दुसऱ्याचं स्मरण सुद्धा करू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एवढं त्या रुक्मिणीचं त्याच्यावर प्रेम होतं, म्हणून त्याला 16,108 जरी असल्या तरी त्याचं नाव प्रसिद्ध झालं ते रखुमाईचा पती म्हणून. म्हणून असा रखुमाईचा पती आम्ही आमच्या चित्तात धरला. पण त्याने झालं काय? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या तेने अवघे झाले काम, तेने अवघे झाले काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, काम तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. निवारीला
म्हणतात देवाला जीवनातली सगळी कामं झाली, म्हणजे आता करण्यासारखं काही राहिलं नाही. वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले असं म्हणायचे, आयुष्यभर जरी कष्ट केले तरी संसारातलं शेवटी काही कामाला येत नाही, आणि थोडं जरी केलं तर परमार्थातलं काहीही वाया जात नाही. तुम्ही किती कष्ट करा, म्हातारपणी पोरगा म्हणतो म्हाताऱ्यानं काहीच केलं नाही आमच्यासाठी, असंच म्हणतो. आणि परमार्थ थोडा करा, एकदा जरी देवाचं नाव कीर्तनात घेतलं ना, ते कीर्तनात देवाचं नाव घेतलेलं वाया जात नाही. विठ्ठल 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 महाराज म्हणतात आमच्या जीवनातली सगळी कामं देवाच्या प्राप्तीमुळे झाली. काय झालं, देहू गावामध्ये तुम्ही ऐकताय ना, काय सांगत होतो सांगा. हा काय सांगत होतो बोला की. कीर्तन, मग कीर्तन तर मला माहित आहे, मी काय प्रवचन थोडं सांगतोय. कीर्तनात काय सांगत होतो, कीर्तनात हे सांगत होतो की तुकाराम महाराज म्हणतात आमची सगळी कामं झाली देवाला चित्तात धरल्यामुळं. तुकाराम महाराज विणा घ्यायचे आणि इंद्रायणी नदीच्या तीरावर भजन करत बसायचे, दिवस दिवस भजन करत बसायचे. आणि मग त्या गावामध्ये एक शेतकरी होता आणि त्याची ज्वारी चांगली आलेली, चांगले ज्वारीला कणस आले, दाणे आले, आणि त्याला कुठंतरी 10-15 दिवस बाहेर गावला जायचं होतं. तो तुकाराम महाराजापाशी आला, म्हणला महाराज तुम्ही इथं नदीच्या तीरावर भजन करण्यापेक्षा आमच्या शेतात बसून भजन करा. म्हणजे काय होईल, म्हणजे तुम्ही शेतात आले म्हणजे पाखरं उडून जातील, तुम्ही आमच्या शेतात बसा आणि काही नाही भजन करा आणि पाखरं राखा. म्हणजे काय होईल, तुम्हाला मी 15 दिवसानंतर 6 पायल्या ज्वारी देईल. बसल्या बसल्या आपलं भजनही होतं आणि कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. महाराज भजन करायला त्याच्या मळ्यात जाऊन बसले. असा मळा केला होता उंच, त्याच्यावर महाराज विणा घेऊन बसले. तो गेला गावाला निघून. आणि मग संध्याकाळच्या वेळेला पाखरं आले आणि ज्वारी ते दाणे खाऊ लागले. महाराजांनी विचार केला 2-3 वर्ष सलग दुष्काळ पडलेला आहे, पाखराला कुठं काही खायला भेटलं नाही, आणि आता योगायोगाने सगळ्यांच्या पुण्याने चांगला पाऊस पडला, धान्य आलंय, आणि आता जर आपण या पाखरांना उडवून लावलं तर बिचारे अर्धा पोटी जातील. ह्यांचे लहान लहान पिल्ले असतील घरी, मग ते पिल्लेही उपवाशी राहतील. आणि आपण जर पाखरं उडवले तर त्या पिल्लाला उपवाशी मारल्याचं पाप कोणाला लागेल, आपल्याला लागेल. बरं, शेतकऱ्यानं काय सांगितलं, पाखरं राखा म्हणले, पाखरं उडवायचे कुठं सांगितले, काय सांगितलंय, पाखरं राखा. बर, महाराजांनी काही ते उडवले नाही. उलट दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या घरून गाडगे आणले विकत, आणि त्या गाडग्यात पाणी भरून ठेवलं जागोजाग रानात. कशासाठी, पाखरांनी दाणे तिथंच खायचे आणि पाणी प्यायला पूर्णेला जायचं नाही, इथंच पाणी प्यायचं जागेवरच, सगळी व्यवस्था केली. आणि मग ते पाखरं काय, त्यांच्याकडे मोबाईल होते, त्यांनी सगळ्या व्हॉट्सअपला टाकलं, इकडं तिकडं फिरू नका, सगळ्या सोयऱ्या धैर्याने या रानात या म्हणले. बाकीचे शेतकरी गोपनीनं दगड मारतात आणि इथं आपल्याला जागेवर पाण्या पिण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था. आणि मग काय, सगळ्या पंचक्रोशीतली पाखरं एकाच शेतात, ज्या शेतात तुकाराम महाराज होते तिथं. आणि मग काय, महाराज तुकाराम महाराज भजन करायचे आणि पक्षीही सुस्वरे आळविती, पक्षीही त्यांच्या आवाजात आवाज मिळून ते गात गात अभंग श्रवण करत करत पोटभर धान्य खायचे. आणि अशी 15 दिवस झाले. शेतकरी आला आणि शेतकऱ्यांनी पाहिलं तर त्या कणसाला एकही दाणा राहिलेला नाही. तो शेतकरी असा रागावला, हातात काठी घेतली आणि तुकाराम महाराजाच्या अंगरख्याला धरूनच खाली ओढला. तुकाराम महाराजांना म्हटलं, आताच्या आता गावात चल आणि पंचनामा कर. म्हटले, माझं सगळं पीक भरून द्यायचं, तुला मी सांभाळायला ठेवलं आणि तू पाखरांना खाऊ घातलंस. मग पंचनामा केला. गावकऱ्यांनी सांगितलं, शेतकऱ्याला विचारलं, तुला किती धान्य होतं. तो म्हटला, मला दरवर्षी 2 खंड्या धान्य होतं. मग ते गावकरी म्हटले, तुकाराम महाराज 2 खंड्या धान्याचा जेवढा खर्च होईल तेवढा तुम्हाला भरून द्यावा लागेल. म्हटले, काढा पैसे. तुकाराम महाराज म्हटले, पैसे वगैरे काही नाही, ह्या चिपळ्या आहेत आणि हा विणा आहे, एवढ्यात भरून निघतंय का बघा. ते म्हटले, ह्याला कोण विचारतंय. महाराजाचं घर लिहून घेतलं महाराज, तुकाराम महाराजाचं. महाराज म्हटले, घ्या लिहून. घर लिहून घेतलं आणि पंचनामा करण्यासाठी गावकरी शेतात पाहणी करायला गेले तर एकाही कणसाचा एकही दाणा पाखराने खाल्लेला नव्हता. सगळे कणस असे भरून आलेले. आणि मग त्या शेतकऱ्यानं पाहिलं की दरवर्षीपेक्षा यंदा
कणसर जरा जास्त भरलेली दिसतात. तो शेतकरी गावकऱ्यांना म्हणू लागला, हे बघा गावकरी मंडळी, तो सौदा मागं घ्या, तुकाराम महाराजांचं घर त्यांचं त्यांना द्या, माझं पीक मला राहू द्या. गावकरी म्हटले, आता सौदा बदलता येत नाही, आता पिकाची मळणी होईल आणि त्यातलं फक्त 2 खंड्या तुला मिळेल. राहिलेलं कोणाचं? तुकाराम महाराजांचं. हालेर लावलं नाही, हालेर नव्हतं त्यावेळेस, तुम्ही ऐकायले मी सांगायलो, सांगा जाणतं हालेर नव्हतं. काय होतं मग? मळणं होतं. ते बैल फिरवायचे त्या धान्य कणसावरून. कणसाची कापणी झाली, मळणी झाली आणि मग धान्य मोजलं तर 17 खंड्या धान्य भरलं. दरवर्षी किती व्हायचं? 2 खंड्या. आणि यंदा 17 खंड्या झालं. गावकऱ्यांनी स्वतः मोजून 2 खंड्या त्या शेतकऱ्याला दिलं आणि राहिलेलं 15 खंड्या तुकाराम महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही घ्या. महाराज म्हटले, हे बघा, मी एक दाना त्याचा घेतला नव्हता तर घर लिहून द्यावं लागलं, आणि आता एवढं घेतल्यावर मग तर कायच होतंय की. म्हटले, आपल्याला नको बाबा, लोकाचा एक दाना आहे, मला नको. मग गावकऱ्यांनी ते धान्य जमा करून ठेवलं आणि ते धान्य विकून आज देहूला जे तुकाराम महाराजाच्या देहूमध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे, ते त्या धान्याच्या पैशावर बांधलेलं मंदिर आहे. आजही त्याची लिखापडी आहे की तुकाराम महाराजांना देवाने दिलेलं ते धान्य आणि त्याच्या खर्चातून बांधलेलं ते मंदिर आहे. तुकाराम महाराज म्हटले, आम्ही केलं का हे सगळं? हे कुणी केलं सगळं चमत्कार? हा पंढरपूरच्या त्या पांडुरंगाने केलेला चमत्कार आहे. आम्हाला काही करावं लागत नाही. आमच्या मागे पुढे उभा आहे सांभाळीत. आमच्या जीवनातलं प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी तो येतो आणि तो आमच्या जीवनातली सगळी कामं करतो. तेणे झाले अवघे काम, हे जाऊ द्या संसारातली कामं, पण मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं काम असेल तर अज्ञान नष्ट होणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, आमच्या जीवनातलं भ्रम म्हणजे अज्ञान सुद्धा नष्ट झालं. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर गोष्ट सांगायचे. ते म्हटले, हे बघा, एकदा काय झालं, 12 वर्ष सलग दुष्काळच पडला. नद्या आटल्या, नद्या आटल्यामुळं समुद्र सुद्धा आटून गेला आणि समुद्रात मोठे मोठे मासे होते. ते मासे आता पाणीच नाही, मग काय करतील म्हटले. ते सगळे मासे बाहेर आले आणि समुद्राच्या काठावर 2 लिंबाची झाडं होती. त्या लिंबाच्या झाडावर जाऊन ते मासे बसले. समुद्रात किती मासे असतील ते आपल्याला मोजता येणार नाहीत. सगळे मासे बाहेर आले आणि लिंबाच्या झाडावर जाऊन बसले. आणि पुन्हा 12 वर्षांनी भरपूर पाऊस पडला, नद्यांना पूर आले, नद्या भरून वाहू लागल्या आणि समुद्राला सुद्धा भरपूर पाणी आलं. आणि पुन्हा 12 वर्षांनी ते मासे लिंबावून खाली उतरले आणि पुन्हा समुद्रात जाऊन आनंदाने राहू लागले. बरोबर आहे की नाही गोष्ट? खरी आहे ना गोष्ट ही? नाही, ही गोष्ट खरी नाही. पण मूर्ख माणसाला ही गोष्ट खरी वाटते. खोटी असून गोष्ट खरी वाटते. तसं वैकुंठवासी गुरुजी म्हणायचे, जग खरं आहे का हो? जग खरं नाही. तरी सुद्धा अज्ञानी माणसाला जग खरं वाटतं. त्याला काय करणार? यालाच भ्रम म्हणतात. भ्रम आणि प्रमाज्ञान ह्याच्यामध्ये फरक असा आहे, यद्यथा वर्तते तस्य तथा त्वं भाति मानतः. जे जसं आहे तसं आपल्याला प्रमाणाने दिसतं, पण अन्यथा त्वं भ्रमेणेति न्यायोयम सार्वलौकिकः. पण जी वस्तू जशी नाही तशी दिसायला लागली की समजायचा हा भ्रम आहे. जगत आपल्याला दिसतं तसं नाही महाराज. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. शेवटीची एक गोष्ट सांगतो मग आपण आपल्या शेवटच्या चरणाकडे वळू. जुने कीर्तनकार सांगायचे, एका गावामध्ये जत्रा होती आणि त्या जत्रेमध्ये खेळण्याचे वगैरे दुकानं असतात. एक मथारा माणूस आपल्या नातवाला घेऊन जत्रेत गेला. पोरानं पाहिलं ते साप होते, रबराचे साप असतात. तो साप पोराने पाहिला आणि तो पोरगा म्हटला, बाबा मला हे साप घेऊन द्या. म्हाताऱ्याने साप घेऊन दिला. म्हातारा तसाच पुढे जत्रेत गेला आणि पोरगं ते सरोप घेऊन घरी आलं. आणि आता त्याचे मित्रमंडळी सगळे ते पोरं सर्पासोबत खेळू लागले. असा हातात धरला की तो सरप असा हालायचा आणि मग पोरं बराच वेळ खेळले. नंतर पोरं दमले. पोराने तो साप घेतला आणि घरी निघून गेलं पोरगं. त्याची आजी होती मथारी, मधातल्या घरात बेमार पडलेली झोपलेली होती पाजवर. त्यानं काय केलं, तो सरोप घेतला आणि म्हातारीच्या अंगावर नेऊन ठेवला. म्हातारी बिचारी झोपलेली, पण ते साप असा होता वेटोळे घालून फणा काढून बसलेला, रबराचा. पण त्या घरात जरा अंधार होता, मधलातलं घर मधातलं.
काय झालं, संध्याकाळची 5 वाजले आणि सुनबाई चहा घेऊन गेली म्हातारीला, चहाची बशी हातामध्ये, आणि तिनं दुरून पाहिलं सुनबाईनं तर म्हातारीच्या अंगावर फणा काढून बसलेला. अशी घाबरली, तिच्या हातातली चहाची बशी ठळकन खाली पडली. कशी पडली? उशिरा का असना पण तुम्हाला आवाज आला ना बा, अशी खाली पडली. त्या आवाजानं म्हातारी जागी झाली. म्हातारीनं पांघरून तोंडावरचं काढलं आणि पाहिलं तर तिच्या छातीवर फणा काढून बसला. तसंच पांघरून तोंडावर घेतलं, झोपली. आणि मग सुनबाई बाहेर पळाली, लोकांना सांगू लागली, अहो साप निघला, साप निघला. मग लोक काठ्या घेऊन आले. साप निघल्यावर काय असतं, काठ्या घेऊन आले. पण घरात आल्यावर लोकांच्या लक्षात आलं काठ्याचा उपयोग नाही, कारण साप कुठे आहे? म्हातारीच्या अंगावर बसलेला आहे. आता अंगावर बसलेला साप जर काठीनं मारायला गेलं आणि काठी जर हुकली तर काय होईल? सापाच्या ऐवजी म्हातारीच मरल. म्हणून काठीचा उपयोग नाही. मग आता काय करावं? एक माणूस हुशार होता, तो म्हटला, हे बघा आपल्या गावात ते पुंगी वाजवणारा आहे, त्याला बोलवा. त्याच्या पुंगीच्या नादाने तो साप डुलत डुलत खाली येईल. मग तो पुंगी वाजवणारा बोलवला. त्याने खूप गाणे वाजवले, जुन्या काळातले वाजवले. ते लोक म्हटले, अरे गाढवा, साप काय जुन्या काळातला आहे का? जरा अलीकडचे नवीन गाणे वाजव. त्यानं नवीन वाजवले, जुने वाजवले, डीजेवरचे वाजवले, पण तो साप काही हले ना. मग आता काय करावं? तो म्हातारा जो गेलेला होता जत्रेत, तो संध्याकाळी घरी आला. पाहतो तर आपल्या घरी गर्दी. तो म्हणायचा, जत्रा तिकडं गर्दी इकडं कसं काय? लोकांना विचारलं, अहो कसं काय गर्दी आमच्या घरी? तो म्हटले, अहो तुम्हाला माहित नाही, साप निघाला म्हातारीच्या अंगावर बसलाय. मग ते गर्दी बाजूला करत बाबा आले आणि त्यांनी पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं, हा साप खरा नव्हे, मगाशी आपण घेऊन दिलेला रबराचा साप आहे. म्हातारा गेला आणि तो साप असा हातात उचलून लोकांना दाखवला. आता लोक घाबरतील का हो? नाही घाबरणार. का? कारण आता वस्तू जशी आहे तशी कळाली, रज्जू रज्जू रूपाने कळाली की मग तिच्यावर सर्पभ्रम होत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला हे जगत म्हणजे जगत दिसत नाही, जगाचं अधिष्ठान असलेलं या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आमच्या जीवनातलं अज्ञान नावाचा भ्रम निघून गेला, तेने झाले अवघे काम, निवारिला भवभ्रम. पण हे सगळं होण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये 2 नियम कट्टरतेनं पाळले. ते 2 नियम कोणते? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य सांभाळ. एक, दुसऱ्याचा पैसा कधी घेतला नाही आणि परनारीकडे कधी वाईट दृष्टीनं पाहिलं नाही. पैसा आणि परनारी आम्हाला विषासारखी वाटते. विष जसं माणूस घेऊ शकत नाही. श्री गुरु मारुती बाबा कुरेकर सांगतात की विषे रांधिली रस सोय,
जय जेवणारा ठाऊई होय तै तो ताटची सांडून जायज या परी. एक माणूस रोज कुणाला तरी पाहुण्याला म्हणजे अनोळखी माणसाला जेवायला आणायचा आणि जेवू घालायचा. कुणीतरी अनोळखी माणूस धरून आणायचा आणि त्याला जेवू घालायचं. एक अनोळखी माणूस त्याने आणला आणि काय केलं, बायकोला स्वयंपाक करायला सांगितलं आणि त्याला म्हटले तुम्हाला आम्ही चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण देऊ. पण तो काय करायचा, जेवणामध्ये काहीतरी विष घालायचा, गुंगीचं औषध घालायचा. आणि तो माणूस जेवून गुंग झाला की मग त्याच्या खिशातलं सगळं काढून घ्यायचं, असा त्याचा धंदा. आणि मग त्याने एक अनोळखी माणूस आणला, स्वयंपाक घरात चालू होता आणि आता ताट वाढणार तेवढ्यात हातपाय धुण्यासाठी तो आलेला पाहुणा अंगणात गेला. आणि अंगणात गेल्यावर शेजारच्या माणसानं त्याला सांगितलं, अहो हा माणूस तुम्हाला जेवू घालतो पण त्या जेवणामध्ये विष घालतो आणि विष घालून तुम्हाला मारणार आहे. आता हा जो आला होता, हात धुयाला बाहेर गेला होता ना, तो तांब्या तसाच टाकला आणि बाहेरच्या बाहेरच पळून गेला. मग हा घर मालक त्याच्या मागे लागला, अहो थांबा, जेवून जा. तो जेवून जाईल का आता? त्याला कळलं जेवण म्हणजे साधन आहे, त्या जेवणात काय घातलंय, विष घातलंय. तसं महाराज म्हणतात आमच्या मागे जरी कोणी पैसे घेऊन लागलं की एवढे पैसे घेऊन जा, आम्ही ते पैसे घेत नाही. बस साधू कोणाला म्हणतात, साधू भूका भाव का धन का भूका नहीं और धन का भूका जो वो तो साधू नहीं. कबीर महाराज म्हणतात किती मोठा कीर्तनकार असो, तो जर ठरवून आला तर मग काय समजायचं, तुम्हाला नाही समजणार ठरवून येणे म्हणजे काय. का समजतं तुम्हाला, माहिती आहे ना? हा बर, ठरवून आला की समजायचं हा फक्त महाराज आहे, हा साधू नाही. बर, आमचे जाऊ द्या, आळंदीला शिकलेले किंवा सांप्रदायिक महाराज कोण आहेत ते फक्त एका फोनवर कळतं, विचारायचं काम नाही तुम्ही शिकले की नाही ते. जर किती देता असं म्हटला की समजायचं हा आळंदीला शिकलेला नाही किंवा हा सांप्रदायिक पद्धतीनं कीर्तन करणारा नाही. आणि काहीच म्हणला नाही, या म्हणलं येतो, रिकामी सेवा असली की दिली की समजायचं हा कुठेतरी सांप्रदायिक पद्धतीनं शिकलेला आहे. असो तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला परद्रव्य नको आणि परनारी नको. रामायणातला प्रसंग सांगतो, कथा लांबवत नाही. सीतामातेचं हरण रावणाने केलं आणि सीतामाता जेव्हा रावण सीतामातेला घेऊन जात होता, सीतेनं आपल्या कानातलं काढलं, नाकातली नथ काढली, दंडातले बाजूबंद काढले, सगळे शरीरावरचे अलंकार काढले आणि एका पालवात बांधले आणि ते पालव खाली टाकला. ते गठोडं खाली टाकलं का, कारण रामचंद्र प्रभू येतील, त्यांना हे गाठोडं सापडेल आणि त्यांना कळेल की याच दिशेनं सीतेला रावण घेऊन गेला. आणि योगायोगानं रामचंद्र प्रभूला ते अलंकाराचं गाठोडं सापडलं, त्याची गाठ सोडली आणि रामचंद्र प्रभूने ते बाजूबंद हातात घेतले आणि लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा हे बाजूबंद तुझ्या वहिनीचेच आहेत का रे? असं म्हटल्यावर लक्ष्मण म्हटला, नाही दादा, मला सांगता यायचं नाही हे बाजूबंद कोणाचे आहेत. नाकातली नथ घेतली, लक्ष्मणाला दाखवली, लक्ष्मणा ही नथ तुझ्या वहिनीचीच आहे. लक्ष्मण म्हटला, नाही दादा, हे सुद्धा मला सांगता यायचं नाही. मग हातातली बांगडी घेतली, लक्ष्मणाला दाखवली, वहिनीची आहे का? तो म्हटला, दादा हेही मला माहीत नाही. आणि मग शेवटी पायातलं जोडवं घेतलं आणि ते लक्ष्मणाला दाखवलं, लक्ष्मणा हे जोडवं तुझ्या वहिनीचं आहे का रे? असं म्हटल्यावर लक्ष्मण म्हटला, हो दादा, हे जोडवं माझ्या वहिनीचंच आहे. देव म्हटले, का रे बाजूबंद ओळखले नाही, नाकातली नथ ओळखली नाही, हातातली बांगडी ओळखली नाही आणि जोडवं बरं ओळखू आलं? तो म्हटला, दादा आजपर्यंत मी वहिनीच्या फक्त पायाचं दर्शन घेतलेलं आहे, वहिनी कशा दिसतात हे सुद्धा मला माहित नाही. विठ्ठल नाहम जानामि केयुरे न जानामि कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवंदनात. तुकोबाराय म्हणतात ही भारतीय संस्कृती आहे. इथं जन्मणारा प्रत्येक पुरुष जगाला आदर्श होईल असं जीवन जगतो. तेव्हा आमच्या जीवनात आम्ही ह्या दोन गोष्टी कटाक्षाने सांभाळल्या, परद्रव्य परनारी झाली विषाची ये परी. आणि हे सगळं आम्ही आमच्या जीवनात पालन केल्यामुळे इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप. आणि शेवटी महाराज म्हणतात परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? ह्या दोन गोष्टी ज्याने सांभाळल्या त्याचा परमार्थ पूर्ण झाला असं महाराज अभंगाच्या शेवटच्या तुकावले पार तुकावले पार
अभंगाचा भावार्थ पूर्ण झाला असं समजून एकदा सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करू आणि शेवटच्या 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये सेवेला पूर्ण विराम. पण भजन असं करायचं की आपण वाजवलेली टाळी आळंदीच्या माऊलीला ऐकू गेली पाहिजे, आपण घेतलेलं नाव पंढरीच्या पांडुरंगाला ऐकू गेलं पाहिजे. आणि मारुतीरायाने वैकुंठवासी मोतीराम महाराजांनी मारुतराव महाराजांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे असं भजन करायचं. पण नियम असा आहे, बाह्या उभा राहावी. बाह्या म्हणजे हात, उभा राहावी म्हणजे वर करावे आणि त्यावरही कहाळ लावावी आणि नंतर हात वर करून टाळी वाजवावी. बार कुमाई हा हो बार माई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई माझ्या मागे सगळ्या पुरुषांनी पहिल्यांदा म्हणायचं, जेठोबार खुमाई जेठोबार खुमाई मागचे म्हणत नाही, सगळे म्हणा. बर तुम्ही थांबा. जेठोबार खुमाई जेठोबार खुमाई जेठोबार खुमाई. वा, कुणाचं स्वरात आलं मग? तुमचं नाही आलं. त्या दर एकादशीला 11 वेळा हरिपाठ करतात म्हणून त्यांचं स्वरात येणार, तुमचं नाही येणार. हा, आणि म्हणून दर महिन्याला त्यांच्या खात्यावर काहीतरी जमा होतं. आपण असेच जाऊ द्या, आपण हे चांगलं भजन केलं, एकादशीला 11 वेळा हरिपाठ म्हटलं, आपल्याला काहीतरी योजना येईल ना आपल्या नावची. आता येईल तेव्हा येईल, पण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. आपण जर घरी राहिलो असतो आणि कोट्यावधी रुपये जरी खर्च केले असते, असा भजनाचा आनंद घरी येऊ शकत नाही. मग हा आनंद घ्यायचा असेल, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा नाही. हा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला कीर्तनालाच यावं लागेल. घरी बसून असा आनंद घेता येत नाही. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो, वैकुंठवासी मोतीराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं आहे, आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा यांचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. आपलं दर्शन घेण्याचं भाग्य आमचे सगळे आळंदीचे गुरुबंधू असतील, आपल्या गावचे माऊली महाराज असतील, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तुकाराम महाराज असतील, चांगदेव महाराज, आमचे रमेश महाराज आदी करून आपल्या गावातले 11 कीर्तनकार सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. मला इथं आल्यानंतर कळलं, मला असं वाटलं ज्या गावामध्ये 11 कीर्तनकार असतील, भजनी मंडळं असतील आणि दर एकादशीला 11 वेळा हरिपाठ चालू असेल, तर जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नास, हे आवई गाव नाही, ही पंढरपूर आहे असं वाटतं महाराज. आणि ही साधना का चालू आहे? तुम्हाला अशी काही गावं दाखवतो की ते महाराष्ट्रात आहेत, पण त्या गावामध्ये वर्ष हरिपाठ सुद्धा होत नाही, सप्ताह सुद्धा होत नाही, आणि आपल्या गावामध्ये एवढं हरिनाम चालू आहे. याचा अर्थ आपल्या गावावर मोतीराम महाराजाची कृपा आहे, आपल्या गावावर प्रभू रामचंद्राची नजर आहे, आणि म्हणून आपल्या गावाच्या द्वारे एवढा परमार्थ घडतो आहे. म्हणून सर्व महात्म्यांच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता एकच प्रार्थना, आता मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यात, ही लहान मुलं आहेत की नाही, यांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यात, निदान महिनाभर तरी पोरांना काही कामं नाहीत. तुम्ही जर त्यांना कुठं संस्कार शिबिरात घातलं नाही तर ते घरी बसून मोबाईलवर गेम खेळत बसतील. त्यापेक्षा काय करा, पोराला आवडलं नाही तरी कानाखाली चापट वडा, पण त्याला कुठल्या तरी संस्कार शिबिरात नेऊन ठेवा.
जर हे तुम्ही केलं नाही, तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या पोराला चांगल्या शाळेत घातलं, आम्ही दरवर्षी 1,00,000 रुपये फी भरतो शाळेची, ती फी भरून तुम्हाला पोराला नोकरीला लावता येईल, पण पोराला संस्कार देता येणार नाहीत. ते संस्कार पाहिजे असतील तर आपल्या परिसरात जिथं जिथं बालसंस्कार शिबिर असेल तिथं तिथं आपल्या मुलामुलींना आपण घातलं पाहिजे. एवढीच आपल्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली संत जंगे सर्व काळा खंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान मागणे तुझ प्रजा हे देशिंदरे पाहे पांडुरंगा संताशनी कामणे आता उदार तो होई मजडे पाहि संतांचिया गुरुजी